होतं. तर काही वर्षापूर्वी दिघा आणि ऐरोलीचं नाव इतकं खराब होतं की आम्ही मुंबईतून इथे आलोय तर मुंबईकर म्हणायचे अरे नवी मुंबईत राहतो, ऐरोलीमध्ये राहतो, अरे बापरे दिघामध्ये राहतो बापरे असं म्हणायचे. परंतु आज पुन्हा एकदा बघा ह्या नवी मुंबईतील दिघा ऐरोली परिसरात जे तणावमुक्त वातावरण आता होतंय आणि त्याचं श्रेय आम जनता जनार्दनाला नक्कीच आहे. तेव्हा दिघा आणि ऐरोली तुझे तणाव विनायक, तू आता एक आवाजात मुद्द्याला हात घातलाय, परंतु मी त्या मुद्द्याचं विश्लेषण करू इच्छितो. कारण ज्या प्रकारे दिघा आणि ऐरोलीवरती वाईट दृष्टी किंवा वाईट जे नजर होती किंवा वाईट वाटचालीकडे करत होते तरुण, मी सप्ताह साजरे करून त्यांच्या हातात केलेला आहे. यासाठी नवीन गावडे साहेबांना जोरदार आता देखील आपण आयोजित केलंय का तिच्यामध्ये सांप्रदायिक जीवन जगलं पाहिजे, माणसाने एकतेचे विचार करून जगलं पाहिजे. आपण कुठल्याही प्रकारचं तरुण मित्रांना माझं आव्हान आहे, कुठल्याही प्रकारचं आपल्या गावाला, आपल्या विभागाला किंवा आपल्या नगरीला कोणी वाईट म्हणणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने आपण आपल्या आजूबाजूला नक्कीच लक्ष दिलं पाहिजे, सगळ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे, तर ते शक्य होऊ शकतं. आणि आश्वासन असते आणि विश्वास आहे का तिच्यावरती हा ठपका होता तो 100% फुटून गेलेला आहे, 100%. आता कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी अनुचित प्रकार घडत देखील नाही हे मी आत्मविश्वासाने सांगतो. रुपेश हळकुंटे हा मुलगा या ठिकाणी आलेला आहे. कृपया आपण घरी जा, आपले आई वडील आपली वाट पाहत आहेत. रुपेश हळकुंटे कुठे असेल आपण घरी जा, घरून मग पुन्हा या जल्लोषाचा आस्वाद घेण्यासाठी या. रुपेश हळकुंटे घरी जायचे. या ठिकाणी पहिला, दुसरा आणि तिसरा मानवी मनोरा एक 1 2 3 4 5वा थर लागतोय. एकता गोविंदा पथक घाटकोपर जसा मनोरा वर चढत चालला, आपल्या प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके हे दुगणे होत चाललेले आहेत. आणि नक्कीच आज आपल्याला 3 संधी मिळणार आहेत, निराश होऊ नका. जरा डीजे बंद करा. आपण पुन्हा तयारी करायची आहे. एक संधी झालेली, आपल्याला 2 संध्या मिळणार आहेत.